हॅलो माझ्याकडे बघा. हा असं विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा विचार करिता वाया जाय येळ लटिके ते कोण आहे मी हा कोण करावा विचार मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता विचारा वाचुना विचारावा विचारावा जरा जोरात वाजवा. जसे काय लग्नातच बसलीत वाटोळ झालं वाटोळ. इचारा वाचून नप विजय समाधान झोपा. विचार करा क्षणोक्षण हाची क्षणभर याचा अर्थ जन्मभर. भास्कर बाबा किती क्षणभर याचा अर्थ लवकर बोलतो टाइमात फोडायचे. ज्ञानोबाने सुरुवातीला सांगितलं देवाची द्वारी उभा किती क्षणभरी तेने मुक्तिचारी किती सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता 4 मुक्त्या किती उभा राहिल्यास इमानदारीनं. काही म्हणजे आमचा जन्म गेला महाराज आणि तुम्ही सांगता क्षणभर. मला वाटतं ज्ञानोबाने हे चॉकलेट दिलेत. काय दिलेत चॉकलेट. आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. महिला मंडळाला विचारा इकडं. लहान लेकरू जर ऐकणं गेलं त्याला आई चॉकलेट देते. काय देते विठ्ठल महाराज चॉकलेट देते. चॉकलेट देऊन ऐकणं गेल्यानंतर एखादा लाडू देते. लाडू देऊन ऐकणं गेल्यानंतर एखादा मुरकुलाचा पुडा देते. मुरकुलाचा पुडा देऊन ऐकणं गेल्यानंतर एखादी 10ची नोट देते. काही लेकर लय बिली तेवढं देऊन बी ऐकणं गेल्यानंतर डायरेक्ट कानाखाली देते. तसं ज्ञानोबराला माहित होतं हा ईशयात भुलल्याला जीवा. ईशयाच्या चरवणी केले आयुष्याची गाळणी इशे ओढी भुलले जीव इशे ओढी भुलले जीव. आता याचे कोण करी नक्की आता याचे कोण करी नक्की. नुपजे नारायणी भाव नुपजे नारायणी भाव पाहुणे ठावणार ते हे कोण सुख धरले संसारी कोण. अरे ईशयाची चरवणी केली आयुष्याची. ईशयात भुलल्याला जीव इकडे येणार इकडे येणार आणि आला तर परत माघारी देव झाल्याशिवाय राहणार. तसं ज्ञानोबरायला मत होतं जीव इकडे येत नाही. म्हणून सुरुवातीला सांगितलं क्षणभर आणि पुन्हा शेवटला सांगितलं रिकामार्थ घडे राहून कामार्थ घडी राहून कामार्थ घडी राहून सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी सर्व सुख गोडी चाहीचा सर्व सुख गोडी सर्व शास्त्र सर्व सुख गोडी चाहीचा रिकामार्थ घडी राहू नको कामार्थ घडी राहू नको रिकामार्थ घडी राहू नको. लय अवघड आहे. इकडं आलात ना येणार नाहीत पण आता आलात. सर्व सुख गोडी साहिशास्त्र रिकामा अर्थ घडी राहू नको. काय सांगव भारा झोपा. अरे क्षणभर याचा अर्थ जन्मभर. जाऊ द्या सुखा लागी जरी करीशी तरी तू पंढरीशी एक येळ. एकदा गेलेला माणूस दिगंबर बाबा पुन्हा राहील घरी राहणार नाही. क्षणभर याचा अर्थ जन्मभर. क्षणोक्षण हाची करावा सकारात्मक विचार
आता थोडं एका मिनिटात बोलतो, लक्ष द्या. काही गोष्टीचा विचार करायचा नाही भास्कर बाबा. काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे. विढाला विढाला विठाला 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 विठाला. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा भास्कर बाबा. 2 जण नवरा बाईक होते. किती होते? 2च असतील. मला वाटलं मयुरी गेली काय. गिरी बाबा 2 जण. योगायोगानं दोघाचे वडील आम्ही वैकुंठ वासी. हरी महाराज बायकोनं मालकाला बोलून घेतलं, इकडे या म्हणे. का इकडे या? आणि खरं सांगा घरात कोण हुशार असते? झाले ना तुमचं? हां झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमची देखील. घरात हुशार कोण असते? बरोबर आहे, अनुभव आहे तुम्हाला. ती सतत म्हणते तुम्हाला तर अक्कलच नाही म्हणते का नाही? हो म्हणा की. तसं तर म्हणलं ही म्हणते तसा म्हणू नको या. मला इमानदार खोटं सांगलं. बायकुली हुशार निघा बाबा, इकडे या म्हणे. का? तुमच्या आईची जशी सेवा माऊली तशी माझ्या आईची करते. आता ह्याला काय माहिती? जे देव जे माझे बायको. पुढचं कळालं जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. पळत गेला, मारुती कार घेतली, सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आणली तेव्हा उद्बत्ती छाप होती. कशी होती? उद्बत्ती छाप. घरची आई गुबगुबीत. आता स्वतःच्या आईची सेवा किती केली असेल भास्कर बाबा? लई 1 महिना. एका महिन्यात ठुस फुस ठुस फुस. घरची म्हातारी अशी होती अशी झाली. सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत. आपल्या इकडं मन आहे लाडू झाले घट. झोपले काय? आणि सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. ह्यानं विचार केला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय? आणि कोणी असो. हरी महाराज आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढं गपगार काहीच चलत नाही. आता बरेच कीर्तनकार इथं कंबर बांधली ना. ते कंबर बाबा जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा. कंबर चहा मिळत नाही. आता आमदार खासदार इकडे आले ना. येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची अशी रस्त्याची अशीच वाट लागली पाहिजे. घालून लोटांगण सगळंच पटांगण. घरी गेलं की ती रिबीची पण मी रिबीची. बायकोनं बोलून घेतलं इकडे या म्हणे. का? तुमच्या आईची सोय करण्यात माझी मी राहणार पण मुद्दा डोक्यात ठेवा. दुसऱ्याचं वाईट केल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहात असा विचार करायचा. ह्यानं सांगितलं चिंता करू नका. मला अवकाळी पाऊस पडलंय, आबाळ निघालंय, माझी आईची सोय लावतो. रात्री उठला 12 वाजता आईची बात डोक्यावर घेतली. टकाक 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 असं. जशी बात नेली तशी नदीत. इमानदार माणसाला माणूस मारली यात म्हणलं नाही. देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन. देव सका जरी ईश्व अवघ्याची कृपा. म्हातारी वाहत गेली. म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी वळली पट. आता अवकाळी पाऊस लई 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी? चोरी. प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. कितकालं? हो म्हणा द्याचे का घ्याचे. प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. म्हातारी लिंबावर चोरं खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीने वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा बी हिस्सा करा रे. फुत फुत होय. आराट्या बोराट्या खराट्या. कुणाचं धोतर फिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला होय. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत. आणि खरं भूत दिसल्यास सगळं तिथंच. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून? लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय? खाली किती राहिलं? तवापासून झाले 6 वार. पुढचं सांगत. 3 वार लुगडं घेतलं, गटुड्यात बांधलं. लक्ष देऊन ऐका. आता सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? झोपले काय? कुठं जाणार? एवढं वाक्य सोबत घेऊन जा. आज सांगतो आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारी आपले माय बापच आहेत. माय बापच आहे. अरे कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका. माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. लेकुराचे हित लेकु
वाहे बोलते क्या बात आहे. असं वाटतं खिशातले 1000 रुपये काढून देऊ, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. लेकुराचे हित लेकुराचे हित बस सबसे बडी है मातेची या चित्ती अवघी बालकाची. ऐका, मा म्हणजे मानवता, ली म्हणजे लीनता आणि ऊ म्हणजे उदारता, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. अरे ज्या आत्म्यात साक्षात देवाचं दर्शन होतंय त्याला आई म्हणायचं. टाळी वाजवा का, आई म्हणायचं. आता मला कीर्तन टाइमवर सोडायचंय. सर्व मिळे परंतु आई बाप पुन्हा न भेटे. अनंतराव सगळं मिळेल, आता गेलेली आई मिळणार. अनिल पाटील मिळणार. आणि एक वाक्य मला कीर्तन सोडायचं, 1 मिनिटात बोलतो. भास्कर बाबा, आई आहे ना तुमची? आई झाली? हां, मग बरं झालं. आम्ही मोकळी, आम्हाला करायचे पण नाही. जावे त्याच्या वंशात ते व्हाकडे. विनोद म्हणून बोलत नाही. माऊली आई आहे ना? तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जा. किती? 2 वाजता. वाट पाहते कोण? आई वाट पाहते. माझा माऊली मृदंग वाजवा गेलाय, केव्हा येईल केव्हा येईल. तुम्ही रात्रीच्या 2 वाजता जायचं माऊली आणि दार वाजवायचं. थाटकन तुमची आई उठते, दार उघडते आणि तिचा पहिला शब्द असते, बाळा तू जेवलास का? रात्रीच्या 2 वाजता तुमच्या जेवणाची चिंता करणारी आई असते. कोण असते? आई असते. माऊली विनोद म्हणून बोलत नाही, भाग्यवान आहात. आपली आई, माझी बी आई आहे. आपली आई जाऊ द्या, तुम्ही घरी जा. घरी जायचं आई गेल्यास आणि दार वाजवायचं, हरी महाराज. लेकरू जवळच असते. कुणाच्या? मंडळीच्या. लेकरू म्हणते मम्मी पप्पा, मम्मी पप्पा, मम्मी पप्पा. झोप झोप, कुठेही बोंबलत हिंडते, झोप झोप. अरे आई गेली, घरातलं प्रेम संपलं. बाप गेला, जीवनातला आधार संपला. आधार संपला. आपली आई कशी बी असू द्या, आपल्या घरात राखण आहे. आपला बाप कसाही असू द्या, आपल्या घराला धाक आहे, धाक आहे. म्हणून माझी विनंती आहे, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. नक्की भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवा करा. नक्की माय बाप केवळ केवळ काची. टाळी वाजवा टाळी. बाप केवळ कासे, माय बाप केवळ कासे.
मागं राहून चांगला झटका माय बाप केवळ काशी. बस त्याने न जावे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. एक वाक्य बोलतो बरं काय. एक वाक्य. ज्या टायमाला आई आपल्याला जन्माला घालते, भास्कर बाबा तिखट खात खात नाही, फ्रीजमधलं पाणी पित नाही, आंबट खात नाही, जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंता वाहते, तिला आई म्हणायचं. काय म्हणायचं? अरे जिवंतपणी बाळाला जीवदान देते, यात नवल नाही. गिरी बाबा कीर्तन टाइम सोडायचे. जिवंतपणी मुलाला आधार देते, यात नवल नाही. आपण मेल्यानंतर देखील आपल्याला पुनर्जन्म फक्त आपली आई देते. आई देते. देव त्याचं प्रेम जाळतो. भास्कर बाबा देवानं दिलेलं शरीर जाळतोय, पण आईच्या दुधापासून निर्माण झालेल्या हस्ती असतात. काय असतात? हस्ती, हाडं. या हस्ती आहेत ना, हे आईच्या दुधाचं प्रेम आहे. आईच्या दुधाच्या प्रेमाला ईश्वाचा जाणता मालक देखील जाणू शकत नाही. मालक देखील. आणि खरं सांगा, आपण कशाचं विसर्जन करतो? हस्ती. समाधी कशाची बांधतो? ऐका, हाडाची, हस्तीची. त्यानं दिलेलं तो जाळू शकतोय, पण आईच्या दुधाच्या थेंबा थेंबापासून निर्माण झालेली ही हाडं आहेत, हस्ती आहे. देव याला जाळू शकत नाही. टाळी वाजवा कळाला असत. जिवंत असताना जगण्याचं साधन आई, आणि मेल्यानंतर पुनर्जन्म देणारा जो साधन आहे ती फक्त आपली आई आहे. टाळी वाजवा, आई आहे. म्हणून आई फार महत्वाची आहे. सोन्या चांदीचं गटोडं डोक्यावर घेतलं, टकाक 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 असं दार वाजवलं, उठा रे. सुनाला वाटलं सासूभूत होणंच आली काही. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. सून पळाय गेली, पलंगाच्या खाली पडली, टंगडत मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार, दगा देणार. मुलगा पळत गेला, गळ्याला मिठी मारली. आई का बाळा, तुला नदीत टाकलं होतं, तू वाहत गेलती, आणि सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडे कशी आलीस? विठ्ठलराव आईनं सांगितलं, बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनंच घेऊन आलाय. झोपले काय खालचे? काय घेऊन आलाय? सोनं. सोनेवाले बेचेने. एक अंगठी असली तर इकडे येत नाही, तिकडं तंबाखूला चुना लावते. ह्यानं विचार केला, माझी म्हातारी आई नदीत टाकली तर इतकं सोनं आणलंय. गिरी बाबा म्हणला, बायको तर तरुण आहे, हिला नदीत टाकल्या सोनं किती आणील? झोपच येई ना. रात्री उठला, बायकोची बात डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बात नेली तशी नदीत. जय हरी बायको समुद्राच्या मोहरी. झोपले काय? टाळी वाजवा कळाला असलं तर. बायको माघारी आली. आली. आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली. मग दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत अनेकाच्या घाती मानेता संतोष. सुख दुःख दो सांगी लागे. म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा आपलं नक्की होतंय, पण काही गोष्टीचा एकबारच करायचा आहे. माऊली, लग्न करण्याचा जरूर करा, दुसरी करण्याचा करायचा मी सांगत नाही. दुसरी ना करावी बाईल, फंड फजिती होईल, गोभाट यसद्वारा जाईल बायकाच्या पानवाट्या. एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे, पाप न लगे धुंडावे लागन तिने तेथे जावी. लग्न करण्याचा विचार जरूर, दुसरी करण्याचा करायचा. काही म्हणतील केलेली सोडू नका, दुसरी करू नका म्हणालो. पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षणा हाती करावा, सारासार विचार करा. असा विचार सतत. महाराज असा विचार सतत का करायचा आहे हे जाणार आहे. नशिबत देह जाणार सकाळ, 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 आयुष्य खातो काळ सावधान, नशिबत
जाणार सकळ वाह क्या बात आहे. परत विचार करा का करायचं, चांगलं करायचं, चांगलं का खायचं, चांगलं का प्यायचं, चांगलं का वागायचं. जाणार नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत मळ मत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म किटकाचा सांदा रवा रवा दुर्गंधी रे हा मंगळ याचा बांधा स्मरेत्या हरिहरा शरण जाई गोविंदा. परियश मदाल सा सोम छोटो रे बाळा. क्या बात आहे. नाशिवंत जाणार हा देह नाशी. शरीर दाता आघाव्य नाशिवंत स्वभाव्य म्हणून तू झुंजावे रे पंडू कुमारा. कीर्तन सुटलं. हे 3 नाशात मोडते भास्कर बाबा. आश्रय नाश, परता नाश आणि स्वभाव नाश. आता भिंत बांधली आहे. आता इकडे भिंती आहेत. भिंतीवर चित्र काढलं, पडून गेली चित्राची केवळ होय. भिंत पडली, चित्र संपलं. आश्रय नाश, परता नाश. चलत चलत गाडीचा ॲक्सिडेंट होणे, कुणीतरी काही अपघात करून मारणे, याला काय म्हणायचं? परता नाश. आणि स्वभाव नाश, याला काही करा न करा. विठ्ठलराव, केस पांढरे झाले का केली? हा, कळाले का? काळे करावं लागते का होते? काळं पांढरं बघा तुमचे. केस पांढरे होणं स्वभाव नाश आहे. आता कुणाचं 50 झालंय, कुणाचं 60 झालंय. तुमचं किती झालं? हाणल्याला लगेच कळते, झाकत नाही. किती झाले? नाही, 55 झालेला कळालं का? आयुष्य जात पण पण तुझला कैसे कळे ना. दोन दिवसाचा तनो आला की रे पाहुणा. संसद घडिया माझी रात्र गेली समजेना. आयुष्य खातो काळ राम कार्य मनाना. वाल्मिक तरला उलट्या. हे कुंकून घुसलं, पथच लागला नाही. चाललंय आयुष्य खातो काळ. आयुष्य जात आहे पहाड. आयुष्य जात आहे पहाड. जपतचे महाड. जपतचे महाड. सोहिताचा घोर महाड. घोर महाड. हरी रे श्री हरीचा, श्री हरीचा, श्री हरीचा. हरी रे श्री हरीचा, श्री हरीचा, श्री हरीचा. बस बस. आयुष्य जात आहे काळ जप तसे सोयीतात घोर ध्यान राहा. श्रीहरीच्या तनदारा पुत्र बस. 2 तास पाठ 2 तास काकडा करून आलो मी. विचारा त्या माऊलीला. हा, उगत तंबाखूला चुना लावायचा नाही कीर्तनकार होऊन. त्यानं काहीतरी साधना करावी तेव्हा कीर्तन करावं विडाला विडा. उगा हॉटेलवर जेवायचं. तुकाराम महाराज काय म्हणाले? तू घरी झोप म्हणाले, बाकी काही म्हणणार. चाललंय होत चाललंय, कळत नाही. आयुष्य खातो काळ सावधान. आता काळाचे 3 प्रकार आहेत. किती? कोणते कोणते? मला सकाळ, दुपार, संध्याकाळ. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. जाऊ दे, आता लई बोलत नाही. खातं सावधान. आता वर्तमान आहे. आता सावधान कुठं म्हणतात माऊली? येडी वाकडे वळणे हे साव. पुढे गतिरोधक आहे साव. तुमचे 2 हाताचे 4 झालेत साव. आता
पाठ नाही पुढचं म्हणा की काय लग्न लागले काय जाऊ द्या. कुणाचं खाण्यात गेलं असेल, कुणाचं पेण्यात गेलं असेल, कुणाचं झिंगझिंग झिगाट करण्यात गेलं असेल. मागील केले ते अवघीची, मागे केले ते पाहू नका. आता तरी पुढे, आता जागा रे भाईनो. सावध भाऊनी भजनी लागा, सावध भाऊनी भजनी लागा. सावध करा काय भारी रे, भारी रे, काय भारी रे, काय वारी रे. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 तुका म्हणे वर्ध होती आनंद तिथीचा मुकया शिवाच्या बहिरे आई कथे कानी रे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. मुकया शिवाच्या बहिरे ऐकते कानी रे. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या टाळी वाजवा, टाळी वाजवा. कथे कानी रे. तिथेचा मुकया शिवाच्या बहिरे ऐकते कानी रे. आंधळ्याशी डोळे आंगळ्याशी पाय. आंधळ्याचे डोळे पांगळ्याची पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत पंढरी जाऊ रे खेळिया विठ्ठल रखुमाई पाहू रे. वा आनंद तेथीचा मुकया शिवाच्या भैरे ऐकते कोण रे. आंधळ्याशी बस भैरी दिगंबर बाबा हेच खरा आनंद आहे. टाळीवर हेच खरं. माणसं नको तिकडं नाचलीत, ही इथं नाचलीत आपलं भाग्य आहे. तरी कीर्तनाची ने नट नाशिले व्यवसाय. मी विनोदाला सांगतो भास्कर बाबा कीर्तन सुटले ऐका बरं काय. ज्या अर्थी माझं म्हाताऱ्या माणसाला देखील कीर्तन आवडतंय, देवाला आवडत असेल का नाही? काय आनंद आहे. बस चाललंय. आयुष्य खातो काळ सावधान. महाराज कळालं हे कळतंय कुठं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक आसने की जी. चंद्र आहे तिथं चांदणे आहेत, महादेव आहे तिथं पार्वती आहे, संत आहे तिथं ज्ञान आहे, वैराग्य आहे, विवेक आहे. म्हणून संत समागमी धरावी आणि करावी तातडी. बस आता कार्तिक वारी आली. करा करा लाग पाट, करा करा लाग पाट, धरा पंढरीची वाट धरा. चला चला पंढरपूरला नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुख देईल तो विसावारी. त्याला पाहिल्याबरोबर पाहिली आई लावी वैसे जीवी. सावळे रोपाड्या
घोरट्याची तार. बस त्याला पाहिल्याबरोबर म्हणून महाराज सांगतात हे त्यांच्या संगतीत घडतं संतांच्या, म्हणून संत समागमी धरावी आणि करावी तातडी. त्यांच्या संगतीत गेल्या जेवत बसायचं, होईल तेवढा परमार्थ करायचा. महाराज करावी तातडी परमार्थाची 3 प्रकारचा दूर आहे, तारुण्याचा, सत्तेचा, पदाचा. तारुण्य चाललंय, सत्ता गेली, पद जाणार आहे, म्हणून काय करा शेवटचं चरण. तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे. तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार. नका डोळे धुरे धरणे राहो, नका डोळे धुरे धरणे राहो, नका डोळे धुरे धरणे राहो. नाशिवंत देह दानार सकळ, नाशिवंत देह दानार सकळ, नाशिवंत देह म्हणे इह लौकिक व्यवहारे, नका डोळे धूर का नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ, सावधान. झालेली सेवा भगवान परमात्मा सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर, सद्गुरू सोपान काका इसादकर यांच्या चिरणी सेवा समर्पित. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली ते शिकली कट कट. आकडे खानीट देव देव जाणे. जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा. किती? 3. ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा. विसरू नको रे आई बापाला, झिजविली जाणे काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार बेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, सगळं मिळेल, मोटरसायकल शेती वाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावर कशाला म्हणतुस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, नंतर तुझे वाया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायार बेड्या, मिळणार नाही गुणाय बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. सगळं मिळेल. गेलेले मायबाप मिळणार मिळणार. कीर्तन सुटलं. अनिल पाटील, तुम्ही सगळे आहात तरुण, तुम्ही सगळे आहात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं, जोरात बोला, भरून तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. पुढच्या वर्षी कैलासवासी गंगाबाई रामकिशन खिस्ते यांचं वर्ष श्राद्ध असंच चांगलं घ्या करून. पुढचा ऐका, पुढचा ऐका. नक्की कैलासवासी गंगाबाई तुम्हाला आशीर्वाद देत्याल, वरून आशीर्वाद देत्याल. बस हातवर करा, सरळ सरळ सरळ. कॅमेरा सगळ्यावर फिरवा. संतोष गायके वा. हा चॅनलवाले सगळ्याकडे बघा, माझ्याकडे एकट्याकडे धावू नका. वा, तुम्हालाही धन्यवाद. हातवर वर. हा आशट ठेवा, चहा पिऊन येतो. बारक माय जय गोपाल गोपाई, गोपाल गोमाई, गोपाल गोमाई, गोपाल गोपाल गोमाई.
ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली